सर्वांना नमस्कार। आज आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत आणि त्या सिरीजनुसार आपण गणित हा विषय संपूर्ण समजून घेणार आहोत। गणितामधील प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक सूत्र आपण चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत। तर चला बघूया आज पहिला व्हिडिओ सुरुवात करूया एक छान अशा कन्सेप्ट पासून। तर आपली पहिली कन्सेप्ट आहे स्थानिक किंमत। बघा, स्थानिक किंमत कशाला म्हणतात? तर स्थानिक किंमत कशाला म्हणतात? इथं आपण या ठिकाणी जे संख्येचं स्थान असते, ठिकाण असते, जसं की संख्येचं एकक स्थान असते, संख्येचं दशक स्थान असते, संख्येचं शतक स्थान असते, संख्येचं हजार स्थान असते, संख्येचं हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, अब्ज, दशअब्ज अशा प्रकारचे जे स्थान असते आणि त्या स्थानानुसार त्याची किंमत ठरल्या जाते, त्या किमतीला स्थानिक किंमत असे म्हणतात। तुमच्या लक्षात आले असेल। आता उदाहरणार्थ बघूया एक आपण स्थानिक किंमत कशाला म्हणतात। तर उदाहरणार्थ 4530 ही संख्या दिलेली आहेत आणि या संख्येतील मी 5ची स्थानिक किंमत विचारली किती आहे ते। तर या संख्येमध्ये 5 हा अंक बघा एकक, दशक, शतक स्थानी आहे, म्हणून 5ची स्थानिक किंमत होईल 5 गुणिला 100 बरोबर किती रे? 500। तर स्थानिक किंमत याला म्हणतात ज्या ठिकाणानुसार, म्हणजे एकक असेल, दशक असेल, शतक असेल, त्यानुसार त्या अंकाची किंमत ठरत असते, त्याला स्थानिक किंमत असे म्हणतात। सुंदर अशी कन्सेप्ट आहे। एक उदाहरण परत बघूया। 9730 यामधील 9ची स्थानिक किंमत किती आहे? तर 9चं स्थान बघा एकक, दशक, शतक आणि हजार आहे, म्हणून 9 गुणिले 1000 बरोबर 9000 ही झाली 9ची स्थानिक किंमत। या संख्येमध्ये 9ची स्थानिक किंमत 9000 आहे, कारण 9चं ठिकाण, 9चं स्थान, 9ची प्लेस हे हजार स्थानी आहे, म्हणून 9ची स्थानिक किंमत झाली 9000। स्थानिक म्हणजे याला इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतात। प्लेस व्हॅल्यू, प्लेस म्हणजे ठिकाण, आणि ठिकाणानुसार ज्या एखाद्या अंकाची एखाद्या किंमत ठरत असेल तर त्याला स्थानिक किंमत असे म्हणतात। ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आपली। चला परत आपण दर्शनी किंमत बघूया कशाला म्हणतात ते। यानंतरची कन्सेप्ट आहे आपली दर्शनी किंमत। दर्शनी किंमत कशाला म्हणतात? याला इंग्लिशमध्ये फेस व्हॅल्यू म्हणतात। फेस व्हॅल्यू, फेस म्हणजे चेहरा। आपला चेहरा आपण जर आरशामध्ये पाहिला, आपण जर आरशामध्ये आपला चेहरा पाहिला, जसा चेहरा आहे तसाच दिसतो, तर आपण दर्शनी किंमत कशाला म्हणा पाहिजे मग? आता मी एक संख्या दिली 5970, तर मी म्हणलं यामधील 7ची स्थानिक किंमत किती आहे? 7ची दर्शनी किंमत किती आहे? तर हा 7 दर्शनी म्हणजे दिसणारी, याचा फेस आपल्याला हा जर 7 आरशात दाखवला तर 7च दिसेल आपल्याला, म्हणून याची फेस व्हॅल्यू 7च आहे। जर याची स्थानिक किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू विचारली असती तर ती एकक आणि दशक म्हणजे 7 गुणिला 10 बरोबर 70 झाली असती। अलग लक्षात? म्हणजेच एखाद्या अंकाची फेस व्हॅल्यू जो अंक आहे तीच असते, ती बदलत नाही, जरी अंक कुठल्याही ठिकाणी असेल तरी। ह्या दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या आपल्या। बघा, त्यानंतर विस्तारित रूप कशा प्रकारे असते? विस्तारित रूप, एखाद्या संख्येचं विस्तारित रूप कशा प्रकारे करत असते हे सुद्धा स्थानिक किमतीनुसार ठरते। उदाहरण घेऊया आपण एक 7847 या संख्येचं विस्तारित रूप लिहा। तर आपण पहिले एकक, दशक, शतक, हजार म्हणजेच 7ची स्थानिक किंमत आहे 1000 अधिक एकक, दशक, शतक 8ची स्थानिक किंमत आहे शतक स्थानी
त्यानंतर 4ची स्थानिक किंमत आहे दशक स्थानी आणि त्यानंतर एकक स्थानी 7 आहे. तर इथे आपलं विस्तारित रूप असं होईल 7000 अधिक 800 अधिक 40 अधिक 7 हे आपलं विस्तारित रूप होईल संख्येचं. चला त्यानंतर बघूया आता काही संख्या आहे आणि संख्येचे प्रकार बघूया. आणि चला तर बघा पहिली नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? नैसर्गिक संख्या याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर म्हणतात. नॅचरल नंबर म्हणतात. तसेच याला मोज संख्या सुद्धा म्हणतात. मोज संख्या. नैसर्गिक संख्याला मोज संख्या सुद्धा म्हणतात. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो आणि ज्या अंकाचा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वस्तू मोजण्यासाठी वापर करतो त्या संख्या सर्व नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून होते, त्यानंतर 2, 3, 4, 5 आणि नैसर्गिक संख्या अनंतपर्यंत असतात. याला नैसर्गिक संख्या म्हणतात. 1 पासून सुरुवात होते. तर इथं अतिशय महत्वाचं आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, ती अनंत आहे. ती किती आहे? अनंत आहे. नैसर्गिक संख्या समजलं आपल्याला. तर यानंतर आपण मूळ संख्या पाहणार आहोत. मूळ संख्या. हे अतिशय महत्वाचं भाग आहे मूळ संख्या. तर यावर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. तर मूळ संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या अशी संख्या, मूळ संख्या ही अशी संख्या असते, मूळ संख्या ही अशी संख्या असते त्या संख्येला त्याच संख्येनी मूळ संख्या म्हणजे काय बघा, मूळ संख्या ही अशी संख्या असते त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही किंवा ती संख्या कुठल्याही फाड्यामध्ये 2च्या फाड्यामध्ये, 3च्या फाड्यामध्ये, 4च्या फाड्यामध्ये, 5च्या फाड्यामध्ये, 6च्या फाड्यामध्ये कुठेही येत नाही. आणि त्या संख्येला जर आपण भाग द्यायचा झाला तर त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. 1 ने तर सर्व संख्येला भाग जात असतो. त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. तर उदाहरण बघूया आपल्याला मूळ संख्या. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता बघूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? मूळ संख्येची कन्सेप्ट अशी आहे की त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. इथं तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल, 1 ही संख्या मूळ संख्याही नाही, मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, संयुक्त संख्याही नाही. हे इथं लक्षात ठेवा तुम्ही. 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. तर आता आपण बघूया 2 या संख्येला कोण्या संख्येने भाग जातो? 2 ला आपण त्याच संख्येने म्हणजे 2 ने भागून देऊया, भागाकार करूया. 2 ने भाग गेला म्हणजे त्याच संख्येने म्हणजे 2 ने 2 लाच भाग गेला. तसंच या संख्येला आपण 1 ने भाग देऊ शकतो. 1 2 2. तर 2 ही मूळ संख्या झाली. तर 1 ते 10 पर्यंत आपल्याला 2 ही पहिली मूळ संख्या मिळालेली आहेत.
आता बघूया आपण 3 ही मूळ संख्या आहे का? 3 ला दुसऱ्या 2 ने भाग जातो का? नाही. 3 ने 3 ला भाग जातोय आणि 1 ने भाग जातो, म्हणून 3 ही सुद्धा मूळ संख्या झाली. त्यानंतर 4 ही मूळ संख्या आहे का? 4 ही मूळ संख्या नाही. 4 ही संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्या कशाला म्हणतात? तर ही कन्सेप्ट पण पाहूया आपण. संयुक्त संख्या कशाला म्हणतात? संयुक्त संख्या म्हणजे 4 ही संयुक्त संख्या आहे, कारण 4 ला 1 ने भाग जातो, 4 ला 2 दोन्ही 4 दोन्ही भाग जातो, 4 ला 4 ने भाग जातो. म्हणजेच या संख्ये व्यतिरिक्त त्याला 2 ने सुद्धा भाग जाते, 1 ने सुद्धा भाग जाते, म्हणून ही संयुक्त संख्या आहे. म्हणून ही संयुक्त संख्या आहे. आणि मूळ संख्या आपण कन्सेप्ट बघितली, फक्त त्या आणि त्या संख्येला भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 5 बघा आहे का मूळ संख्या? 5 ला 1 ने जातोय, 2 ने नाही जात, 3 ने नाही जात, 4 ने नाही जात आणि 5 ने जातो. 6 ने जाणारच नाही, म्हणून 5 ही संख्या 5 ने 5 ला भाग जातो आणि 1 ला भाग जातो, म्हणून 5 ही संख्या मूळ संख्या आहे. त्यानंतर बघा 6 ही मूळ संख्या होईल का? बघा 6 ला 1 ने भाग जातो, बेत्रिक 6 2 ने भाग जातो, 3 दोन्ही 6 3 ने भाग जातो, 4 ने नाही, 5 ने नाही आणि 6 ने भाग जातो. मूळ संख्येची कन्सेप्ट अशी आहे की त्या संख्येला त्याच संख्येने 6 ला 6 ने आणि 1 ने 6 ला 6 ने आणि 1 ने फक्त भाग गेला पाहिजेत आणि या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग गेला नाही पाहिजे, तर ती मूळ संख्या असते. परंतु 6 ला बघा 1 ने जातोय, 2 ने जातोय, 3 ने जातोय आणि 6 ने जातोय, म्हणून ही मूळ संख्या नाही. तर ही आपली झाली संयुक्त संख्या, म्हणून 6 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर बघूया 7 ला आपण भाग देताना 7 ला भाग देताना 1 ने भाग जातोय, 2 ने नाही जात, 3 ने नाही जात, 4 ने नाही जात, 5 ने नाही जात, 6 ने नाही, 7 ने जातोय, मग ही झाली मूळ संख्या. म्हणजेच त्या संख्येने त्या संख्येला आणि 1 ने भाग जात असेल तर त्या मूळ संख्या असतात. तर एकूण 7 बघा आपल्याला 1 ते 10 पर्यंत 2 3 5 आणि 7 ह्या मूळ संख्या मिळालेल्या आहेत. खालच्या सुद्धा मूळ संख्या आहे का ते पाहूया आपण. तर 8 ही मूळ संख्या आहे का? 8 ला 1 ने भाग जातो, 2 चौक 8, 4 दोन्ही 8 आणि 8 एक 8, म्हणजे 8 व्यतिरिक्त 1 व्यतिरिक्त यांना 2 ने भाग जात आहेत, 4 ने भाग जात आहे, म्हणून ही 8 मूळ संख्या नाही. तर ही आपली संयुक्त संख्या असणार आहे. 9 ला बघा 9 ला 1 ने जातोय, 2 ने नाही, 3 ने जातोय, 4 ने नाही, 5 ने नाही, 6 ने नाही, 7 ने नाही, 8 ने आणि 9 ने जातोय, म्हणजेच 9 ला 9 व्यतिरिक्त 3 ने सुद्धा जात आहे. 1 आणि 9 सोडला तर 3 ने सुद्धा भाग जात आहे, म्हणून ही सुद्धा संयुक्त संख्या झाली. आता 10 ला बघा 1 ने भाग जातोय, 2 ने जातो, 2 5 10, 5 दोन्ही 10 आणि 10 1 10, म्हणजेच या संख्येला 10 व्यतिरिक्त आणि 1 व्यतिरिक्त 2 ने चाललाय भाग आणि 5 ने भाग चालला, त्यामुळे ही 10 ही संयुक्त संख्या असणार आहेत. मूळ संख्या नसणार, मूळ संख्या ती असणार नाही आहे. तर बघा आपल्याला 1 ते 10 पर्यंत एकूण मूळ संख्या 4 मिळालेल्या आहेत. 1 ते 10 पर्यंत आपल्याला एकूण मूळ संख्या किती मिळालेल्या आहेत? 4 मिळालेल्या आहेत. आता बघा आणि आपण इथे लिहून घेऊया. 1 ते 10 पर्यंत आपल्याला एकूण 4 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. त्या आहेत 2 3 5 आणि 7. त्यानंतर आपण बघूया 11 ते 20 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. 11 ते 20 या दरम्यान किती आहेत? 21 ते 30 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? 31 ते 40 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? आणि 41 ते 50 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत हे आपण पाहूया. बघा मूळ संख्या आता 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. इथे बघा 11 ही मूळ संख्या आहे का?
तर निश्चित 11 ही मूळ संख्या आहे, कारण 11ला 1नी भाग जातोय आणि 11नी जातोय, 1नी जातोय 11नी जातोय, त्या व्यतिरिक्त 2नी नाही जात, 3नी नाही जात, 4नी नाही जात, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही. म्हणून 11ला फक्त 11नी म्हणजे त्याच संख्येने आणि 11ला 1नी या दोन व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून 11 ही मूळ संख्या झाली. आता 12 बघूया, आहे का तर मूळ संख्या. 12ला बघा 1नी तर भाग प्रत्येक संख्येला जात असतो. 12ला बेस आहे 12, 3 चौक 12, 4 त्रिक 12, साइन दोन्ही 12, 12 एक 12 एवढ्या संख्येने भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या नाही, तर ही संयुक्त संख्या आहे. मग 12 ही मूळ संख्या नाही, तर ती संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 13 बघूया, मूळ संख्या आहे का ते. बघा 13ला 1ने तर भाग जातोय आणि 13नी जातोय. आता यांच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जात असेल. 2नी नाही जात, 3नी नाही जात, 4नी नाही, 5नी नाही, 6नी नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही. म्हणजेच 13ला फक्त 13नी आणि 1नीच भाग जातो. मग 13 ही सुद्धा मूळ संख्या झालेली आहे. त्यानंतरची संख्या 14. 14ला कशाने भाग जातोय, तर 14ला बघा 1नी आणि 14नी तर जातोयच, पण त्या व्यतिरिक्त 2 14, 7 2 14 या संख्येने सुद्धा भाग जातो, म्हणून ही सुद्धा मूळ संख्या नाही. तसंच 15ला बघा 1नी 15नी तर जातोच आणि 3 5 15, 5 त्रिक 15, त्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही. 16ला 1नी जातोय, 16नी जातोय, 2 8 16, 8 2 16 ही संख्या मूळ नाही. 17ला बघा आता 1नी जातोय, 17ना जातोय, त्यानंतर 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, म्हणजेच 17 ही सुद्धा मूळ संख्या झालेली आहे. 18 1नी आणि 18नी, त्यानंतर 2 9 18, 9 2 18, साइन त्रिक 18, 3 6 18, म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या नाही. त्यानंतर 19ला 1नी आणि 19नी जातो, त्यानंतर 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, म्हणून 19 सुद्धा ही मूळ संख्या झालेली आहे. बघा आपल्याला 11 ते 20 पर्यंत 11, 13, 17 आणि 19 ह्या मूळ संख्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर बघूया आपण 21 ते 30 मध्ये बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. 21 नाही, 3 7 21, 7 त्रिक 21, 22 नाही, 11 2 22, 23ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 23नी जातो आणि 1नी जातो. 24, 8 त्रिक 24, 25, 5 5 25, 26, 13 2 26, 27, 9 त्रिक 27, 7 चौक 28, 29. त्यानंतर 29ला सुद्धा कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून आपल्याला 21 ते 30 पर्यंत दोन संख्या मिळालेल्या आहेत, मूळ संख्या 23 आणि 29. चला त्यानंतर पाहूया 31 ते 40, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. 31 ही मूळ संख्या आहे, कारण 31 ही कुठल्याच पाड्यात येत नाही. 31 1 31 आणि 1 31. 32 16 2 32 नाही. 11 त्रिक 33 नाही. 17 2 34 नाही. 7 5 35 नाही. 18 2 36 नाही. 37 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 37ला सुद्धा कोणत्याही संख्येने भाग नाही. 38ला जातोय बेनी, 39ला जातोय 13 त्रिक 39 आणि 40ला सुद्धा जातोय. मग आपल्याला 31 ते 40 या दरम्यान 31 आणि 37 ह्या मूळ संख्या मिळालेल्या आहेत. आपण मूळ संख्या हा चॅप्टर सविस्तर पाहत आहोत आणि यावर प्रश्न विचारले जातात. तर आता आपल्याला 41 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या काढायच्या आहेत. तर चला काढूया.
41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 आणि 50. 41 बेच्या फाड्यात बेनी भाग जातो का? नाही. 3 ने जातो का? नाही. 4 ने जात नाही, 5 ने नाही, 6 ने नाही, 7 ने नाही. म्हणून 41 ही मूळ संख्या आहे. 41 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 42 बघा, 2 दुनी 4. आता 42 ला आपण 2 ने भाग दिला. 2 दुनी 4 आणि 2 एके 2 म्हणजे भाग जातोय. तर म्हणून 42 ही मूळ संख्या नाही. 43 ला भाग जात नाही कुठल्याही संख्येने, कुठल्याच पाड्यात येत नाही ती, म्हणून 43 ही मूळ संख्या आहे. 44 बघा, 44 ला 11 चौक 44, 2 दुनी 4, 22 दुनी 44 हे नाही. 45 9 5 45 हे पण नाही. 46 याला आपण 2 ने भाग दिला. 2 दुनी 4 2 त्रिक 6, 23 दुनी 46 ही पण नाही. 47 ही मूळ संख्या आहे. 47 ही कुठल्याच पाड्यात येत नाही आणि कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही. 48 ला जातो आणि 49 7 7 49 आणि 50 ला सुद्धा जातो. तर आपल्याला 41 ते 50 या दरम्यान 41, 43 आणि 47 ह्या मूळ संख्या मिळालेल्या आहेत. आता आपण बघूया. आता आपण 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80 आणि 81 ते 90 आणि 91 ते 100 या दरम्यानच्या मूळ संख्या पाहूया. तर ह्या मूळ संख्या तुम्ही शोधायच्या आहेत. आणि कशा शोधायच्या, तर आपण अशा प्रकारे आता मी तुम्हाला सांगून देतोय. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 आणि 60. तर या संख्येला कुठल्याही एका दुसऱ्या संख्येने भाग जात असेल ती संख्या सोडून, तर म्हणजे 17 त्रिक 51 म्हणजे मूळ संख्या नाही. 26 दोन्ही 52 मूळ संख्या नाही. 53 2 ने जातो का? 3 ने जातो का? 4 ने, 5 ने, 6 ने, 7 ने, 8 ने, 9 ने, 10 ने नाही. 53 ला कशाने भाग जात नाही, म्हणून 53 ही मूळ संख्या आहे. तर बघा, मी या नोट्स काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या मूळ संख्या शोधायच्या आहेत. मूळ संख्या ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने आणि 1 ने भाग जातो, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नाही, तर ती मूळ संख्या असते. तर आपण त्यानंतर यामध्ये डायरेक्ट लिहून घेतो मी. 59 ही मूळ संख्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 ह्या मूळ संख्या आहेत. आणि 81 ते 80 मध्ये आपल्याला 71 ते 80 मध्ये आपल्याला 71, 73 आणि 79, 71, 73 आणि 79 या मूळ संख्या आहेत. आणि 81 ते 90 मध्ये आपल्याला 83 आणि 89 ह्या मूळ संख्या आहेत. 83 आणि 89 आणि 91 ते 100 मध्ये 97 ह्या मूळ संख्या आहेत. 97. तर बघा किती झाले आपल्या टोटल मूळ संख्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. तर आपल्या एकूण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की एकूण मूळ संख्या किती आहेत. तर एकूण मूळ संख्या आपल्या 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100 दरम्यान संयुक्त संख्या किती आहे? तर संयुक्त संख्या आपल्या 74 आहेत. कारण एक ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि
संयुक्त संख्याही नाही. म्हणून आपल्या संयुक्त संख्या एकूण 74 आहेत आणि मूळ संख्या 25 आहेत आणि ही एक अशा धरून 1 ते 100 पर्यंत आपल्या 25 मूळ संख्या, 74 संयुक्त संख्या आणि 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही आणि 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आपल्या 25 आहेत. अशी ही मूळ संख्याची कन्सेप्ट होती. आता तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं, तर यावर आपण एक नंबर तयार करूया. बघा 1 2 3 4 आहे, इथे 4 नंबर देऊया. 11 ते 20 पर्यंत 4 आहे, 4 नंबर देऊया. त्यानंतर 21 ते 30 पर्यंत 2 आहे, 31 ते 40 पर्यंत 2 आहे, 41 ते 50 पर्यंत 3 आहे. त्यानंतर 2 आहे, 51 ते 60 पर्यंत मूळ संख्या 2 आहेत. ते पण 61 ते 70 पर्यंत 2 आहेत, 71 ते 80 पर्यंत 3 आहेत आणि 81 ते इथं पण 2 आहेत आणि 91 ते 100 पर्यंत आपली एक संख्या आहे. तर आपला एक छानपैकी असा मोबाईल नंबर तयार होईल. बघा 4 4 223 4 4 223 223 आणि 21 अशा प्रकारे हा नंबर तयार होईल. तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. म्हणजेच असं लक्षात ठेवायचं 10 पर्यंत 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 20 पर्यंत 4 मूळ संख्या, 30 पर्यंत 2 मूळ संख्या, 40 पर्यंत 2 मूळ संख्या आणि 50 10 20 30 40 50 60 70 80 90 100 हा नंबर लक्षात ठेवला तर आपल्याला लक्षात येईल. आणि प्रश्न असे पण विचारू शकतात 1 ते 30 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, तर आपल्याला पटकन सांगता येईल 10 20 30 एक म्हणजे किती आहे, मग 4 आणि 4 8 आणि 2 10 मूळ संख्या आहेत. असे जरी प्रश्न विचारले तरी सांगता आले पाहिजेत. तर त्यासाठी हा नंबर लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. बघा कोणता नंबर आपला 44 223 223 आणि 21 हा मूळ संख्यांचा मोबाईल नंबर आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. 44 223 223 21 44 223 223 21. इथे आपण मूळ संख्या ही कन्सेप्ट अतिशय सुंदर प्रकारे समजून सांगितलेली आहे आणि आपल्याला ती पाठ करण्याची काही आवश्यकता नाही आहे. मूळ संख्या तर आपल्याला ते सहज लक्षात राहतील. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, त्याचे दुसरे कोणतेही अवयव पडत नाही किंवा त्यांचे सामायिक अवयव दुसरे कुठलेही नसतात, ती संख्या मूळ संख्या असते. अशा प्रकारे आपण ही मूळ संख्या कन्सेप्ट बघितलेली आहे. तर आपण एक नंबर बघितला होता, हे लक्षात ठेवा. 44 223 223 21 हा मूळ संख्यांचा मोबाईल नंबर आहे. हा मूळ संख्याचा मोबाईल नंबर आहे. लक्षात ठेवण्यासाठी म्हणजेच 10 पर्यंत 4 आहेत, 20 पर्यंत मूळ संख्या आपल्या 4 आहेत, 30 पर्यंत म्हणजे 21 ते 30 पर्यंत असं धरायचं आपल्याला. 21 ते 30 पर्यंत 2 आहेत, 40 पर्यंत 2 आहेत, 50 पर्यंत 3 आहेत, 60 पर्यंत 2, 70 पर्यंत 2, 80 पर्यंत 3, 90 पर्यंत 2 आणि 91 ते 100 पर्यंत 1. हा नंबर लक्षात ठेवा. मूळ संख्या तुमच्या लक्षात राहतील आणि मूळ संख्या ही अतिशय सुंदर अशी कन्सेप्ट आहे. आता यानंतरच्या ज्या संख्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण व्हिडिओ हा लांब होत आहे. तर हा पहिला व्हिडिओ आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे आपण अतिशय सुंदर प्रकारे म्हणजेच आपल्याला गणिताविषयी पाठांतराचा नसून गणितामधून आनंद घेत घेत आपल्याला शिकता यायला पाहिजेत. तर आज आपण थोडक्यात उजळणी करून देतो. आज आपण स्थानिक किंमत कशाला म्हणतात, म्हणजे स्थानिक किंमत कशाला म्हणतात हे बघितलं, दर्शनी किंमत कशाला म्हणतात हे पाहिलं, यांचं विस्तारित रूप कशा प्रकारे होते हे पाहिलं आपण, आणि नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात हे पाहिलं, आणि मूळ संख्या कशाला म्हणतात या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या संख्या पाहूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर
वॉचिंग एवढ्या सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. आणि माझा अध्ययन अनुभवाचा 13 वर्षाचा अनुभव आहे, पण सुरुवात मी आजपासून शिकवण्यासाठी करत आहे, असं ऑनलाईन पद्धतीने. त्यामुळे माझ्याकडून काही चुका होणार नाही याची मी दक्षता घेतो. आणि तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.